नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. मित्रांनो, मला विश्वास आहे की तुम्हाला आज जे काही मी शेअर करणार आहे ते खरोखरीच ते आपल्याला लागू होतं का, किंवा आपण अशा त्या परिस्थितीमध्ये आहोत का की जेणेकरून आपल्या व्यक्तिगत आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरती त्याचा परिणाम होतोय न कळत. अर्थात बऱ्याच वेळा आपल्याला ते कळत असतं, पण आपण बऱ्याच वेळा काही कारणांमुळं आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. परंतु नंतर मात्र ती गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते, की अरे, हे जर आपण यात बदल नाही केले, तर आपल्याला जे आपण पाहत आहे, ते मात्र मिळण्यास उशीर लागेल किंवा त्यामध्ये अडचणी निर्माण होतील, वगैरे, वगैरे. तर मित्रांनो, आजचा विचार वास्तविक पाहता एक सात्विक पद्धतीने विचार केल्यानंतर आपल्याला एक समजतं, की सत्य काय, असत्य काय. आणि त्याचप्रमाणे आपली इच्छा आहे, की सर्वांनी उत्तम असावं, सर्वांनी चांगलं असावं आणि सर्वांनी सकारात्मक आणि अत्यंत उत्तम पद्धतीने विचारसरणी करावी आणि त्यांची पण मदत आपल्याला हवी, आपली पण मदत त्यांना व्हावी, अशा स्वरूपाची साधारणतः अपेक्षा असते. पण ते तसं घडत नसतं. म्हणून तुम्ही लहानपणापासून पाहत असाल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आज विकसित झाला आहात, त्याला कारण केवळ एक आणि एक, तुमचं सर्कल. हो मित्रांनो, आजचा विषय आहे, तुमचं सर्कल बदला आणि तुमची प्रगती करा. अर्थात तुमचं उत्तम सर्कल करा आणि तुमची प्रगती करा, या भावार्थानं आजचा हा संपूर्ण विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर नक्की काय आहे, की जर तुम्ही तुमचं लहानपणापासूनचं जर तुमचं आयुष्य तुम्ही पाहायला सुरुवात केली, तर तुम्हाला लक्षात येईल, की आपले आई-बाबा आपल्याला नेहमी सांगायचे, की त्या अमुक-अमुक मुलाबरोबर खेळू नकोस किंवा त्या अमुक-अमुक बरोबर तुझी मैत्री करू नकोस. तर हे असं का? तर त्यांनी ते पाहिलेलं होतं, की त्या एकंदरीत व्यक्तीमध्ये किंवा त्या एकंदरीत आसपासच्या मुलांमध्ये ते संस्कार नसतात, जे संस्कार अपेक्षित असतात आणि नकळतच त्यांच्या त्या असंस्कारित वृत्तीचा किंवा प्रवृत्तीचा परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणून आपले आई-वडील आपल्याला त्या सर्कलमध्ये जाण्यापासून रोखत असतात. अनुभव प्रत्येकालाच असेल, हो की नाही? आणि आजही तुम्ही तुमच्या मुलांसाठी हेच करत असाल, अत्यंत बरोबर आहे. योग्य सर्कलमध्ये आपण जाणं, योग्य सर्कलमध्ये आपली मुलं असणं, योग्य सर्कलमध्ये आपण नेहमी एक विचार करणं, हे आपल्यासाठी हितावह आहे, तर नव्हे तर खऱ्या अर्थानं विकासाचा एक मार्ग आहे. कारण आपण कोणाच्या सर्कलमध्ये आहोत आणि आपण कोणाच्या सर्कलमध्ये जाऊ इच्छितो, याच्यावरतीच आपली प्रगती खऱ्या अर्थानं होत राहत असते. तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया, की आपल्याला हा विचार तुम्हाला आणि मला काय व्हॅल्यू एडिशन करतो. आपण आजूबाजूला आपण बरीच माणसं पाहतो. त्यांचे विचार आपण पाहतो, त्यांच्या सवयी आपण पाहतो आणि शेवटी आपण एक पाहतो, की त्याचा जो परिणाम असतो त्यांच्या विचारांचा, त्यांच्या एकंदरीत सवयीचा, ते आपण त्यांच्या संगती राहिल्यामुळे, आपण त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे, त्या सर्कलमध्ये राहिल्यामुळे होतं काय, त्याचा परिणाम नकळत आपल्यावरती होत असतो. म्हणून आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही, तर मात्र आपणही त्यामध्ये फरकटत जातो. तर काय मग? आज आपल्याला विचार काय करायला पाहिजे? आपल्याला एकच विचार करायला पाहिजे, की आपण शांतपणे योग्य संधी आपण जर पाहिजे असेल, तर आपले जे काही सर्कल आहे, जे काही अवतीभोवतीचे वातावरण आहे, ते आपल्याला बदलता कसं आलं पाहिजे आणि ते बदलल्यानंतर आपण त्याला अनेक अडचणी येऊ देत. अडचणी आल्यानंतर त्याला सामोरं जाण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते. पण त्यासाठी आपलं सर्कलही त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. आपल्याला मदत करणारे, आपल्याला सांगणारे, आपल्याला एकंदरीत पाठबळ देणारे, ते सर्व लोक त्याच पद्धतीचे, त्याच विचाराचे असले पाहिजे, जो तुम्ही विचार करत आहात आणि तुमच्या विचारांना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आणि ते मूर्त स्वरूपात जेव्हा येईल, तेव्हा त्याचा आनंद त्यांनाही भेटेल आणि तुम्हाला भेटेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर मोठी स्वप्न पाहत असाल, तर एकच लक्षात ठेवा, की आपण कोणत्या सर्कलमध्ये आहोत आणि त्या सर्कलच्या मधून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचंय, हा जर विचार आपण प्रत्येकाने केला, तर मला विश्वास आहे, मग तुमचं आता विद्यार्थी दशेतलं असलेलं सर्कल कोणतं आहे? तुमचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे? तुम्ही काय पद्धतीने एकमेकांकडे पाहता? आजचे जेनझी जे आहे, ते सर्वार्थानं ते आपापल्या पद्धतीने हे जगाकडे पाहत आहेत आणि अर्थात ते त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. कारण टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पण तो टेक्नॉलॉजीचा वापर करताना तो योग्य पद्धतीने करून आपल्या व्यक्तिगत विचारांची आणि कौशल्याची ते विकासाकडे घेऊन त्यांची नौका जात आहेत का? हा पण विचार अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा तरुणांनो, आज विशेष करून
तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे, की मला काय बनायचंय आणि मी काय बनत आहे. मग त्या अनुषंगाने ते वातावरण माझ्या भोवती आहे का? मी त्या सर्कलमध्ये आहे का, की जे मी बनू इच्छितोय? कारण प्रत्येक जण ऑन एन एव्हरेज हा हुशार असतो आणि प्रत्येक जण एव्हरेजच असतो. टॅलेंटेड लोकं फारच कमी असतात, की जे लहानपणापासून त्यांचा तो डी-एन-ए त्या पद्धतीने असतो आणि ती मुलं त्या पद्धतीने दिसतही असतात. त्यांच्या कृतीत्वाने आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये. पण आपण साधारणतःपणे जर आपण पाहिलं, तर समाजामध्ये ही जी काही लर्निंग ॲस्पेक्ट्स आहेत, हे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकाकडे असतात. पण ते जर चांगल्या वातावरणात असतील, चांगल्या सर्कलमध्ये असतील, तर ते एव्हरेजचे एक्सलंट पण बनू शकतात. म्हणून एडिसन म्हणतोच ना, 1% बुद्धी आणि 99% वातावरण माणसाला इंटेलेक्च्युअल बनवते. हे मागच्याही माझ्या व्हिडिओमध्ये मी नमूद केलेलं आहे. हे कशासाठी? हे वास्तव आहे आणि जे वास्तव आहे ते बोलण्यामध्ये मला आनंद आणि खऱ्या अर्थानं तोच तर माझा खऱ्या अर्थानं फोकस असतो. मग नकळत जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने करायला जातात, तर त्यावेळी काय होतं, की ती गोष्ट केवळ कोणाच्या तरी सवयीमुळे, कोणाच्या तरी त्या एकंदरीत असण्यामुळे तुमच्यावरती त्याचा इम्पॅक्ट झालेला असतो. म्हणून जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आता तुमचं सर्कल बदलाल, तेव्हा एक लक्षात ठेवा, स्वतःला शिस्तबद्ध ध्येयवादी बनवा. जेव्हा तुम्हाला शिस्तबद्ध आणि ध्येयवादी बनायचंय, त्याच वेळी तुम्ही प्रगतीकडे झेपावणार आहात. अन्यथा तुम्ही कधीही प्रगतीकडे तुम्ही जाल प्रगतीकडे. मी नाही म्हणत नाही. तुम्ही प्रगतशील व्हाल पण. पण ते प्रगती जेव्हा होत असते, तेव्हा सर्कल जर स्ट्राँग असेल, तर तुम्हाला वेळ कमी लागेल आणि तुम्हाला योग्य मदत मिळेल आणि त्याचा फायदा तुमचे विचार विस्तृत होतील आणि तुमचा जी काही चर्चा कराल, त्या चर्चेतून अर्थपूर्ण अर्थ बाहेर येतील आणि तुम्ही तुमची कृती प्रभावीपणे मांडू शकाल. तेव्हा तुम्ही मोठा विचार करायला लागाल, जेव्हा तुमचं सर्कल खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचं असतं आणि तुमचं वातावरण त्यामुळे उत्तम होतं. कोणती गोष्ट तुम्ही ढकलत नाही, उलट तुम्हाला त्या पद्धतीने ते वातावरण प्रफुल्लित करतं आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे जात असता. त्यामुळे सर्कल बदलणं म्हणजे नाती बदलणं नाही, नाती तोडणं नाही, तर स्वतःचं वातावरण उंचावणं आहे. म्हणजे ते लोक चांगले आहेत. आसपासचे जे लोक आपल्याबरोबर आहेत, ते तर चांगलेच आहेत. पण आणखीन चांगल्या लोकांच्या बरोबर राहणं आणि त्या लोकांना आवश्यक तेवढंच त्या पद्धतीने ते आपल्या सर्कलमध्ये ठेवणं, हे कौशल्य तुमचं आणि माझं आहे आणि ते आपण करत आहोत आणि करणं गरजेचं असतं. अशा लोकांना आपण निवडणं महत्वाचं आहे, की जे लोक आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत, आपल्या विचारांना चालना देणारे आहेत आणि मग जी तुमची आव्हानं असतील, त्याला प्रेरणा देणारे ते असतील, तर त्यामध्ये तुमचा भविष्यकाळ हा उत्तम आणि उत्तम होतो. कारण मित्रांनो, आज तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात का? तर कम्फर्ट झोनमध्ये राहू नका. कम्फर्ट झोनच्या बाहेर या. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्याशिवाय तुम्हाला ही दुनिया कळणार नाही. म्हणून प्रगतीसाठी धैर्य लागतं मित्रांनो आणि ते तुम्ही करू शकता. म्हणून कधी-कधी ओळखीच्या गोष्टीपासून सुद्धा तुम्ही दूर जावं लागतं. कारण बऱ्याच वेळा ती ओळख ही अडचणीची निर्माण करते. कारण त्या ओळखीमध्ये ते तुम्हाला समजत नाही, की तुम्ही किती विकसित झालेला असता. त्यामुळं अशा ठिकाणी एक पाऊल टाकावं लागतं, की जिथे तुम्हाला अस्वस्थ वाटत असतं, तिथे तुम्हाला थोड्या वेळासाठी गुड बाय करावा लागतो आणि ते करणं तुमच्यासाठी अत्यंत चांगलं असतं. म्हणून जी अस्वस्थता तुम्ही जर निर्माण केली तुमच्यामध्ये, तर तुम्हाला अपयश तुम्हाला खऱ्या अर्थाने येईल. जर ती अस्वस्थता समजली नाही, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं अपयश येईल. ती समजली पाहिजे. अस्वस्थता ही दूर केली गेली पाहिजे, तरच तुम्हाला यश प्राप्ती होईल. तेव्हा मित्रांनो, जे तुमचं आणि माझं सर्कल आहे, ते आपल्याला जर पुढे नेत नसेल, तर आपल्याला जर मागे खेचत असेल, तर आपल्याला सर्कल बदलावं लागेल आणि आपण उंच ठिकाणी जायला पाहिजे. म्हणून आपल्या चर्चेमध्ये, आपल्या एकंदरीत विचारांमध्ये कृतीकडे नेणारं सर्कल आपल्याकडे आहे का? आणि त्या पद्धतीने प्रत्येक त्या सर्कलच्या माध्यमातून आपली प्रगती होत आहे का? हे जेव्हा तुम्हाला तपासलं जाईल आणि तुमचं भविष्य घडलं जाईल, तेव्हा मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत उच्च कोटीचे व्हाल. काय मग मित्रांनो? तुमच्या या वातावरणाचा परिणाम थेट तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये होत असतो. म्हणून योग्य लोकांच्या सहवासात राहणं, योग्य लोकांच्या सहवासात राहून एक चांगले विचार, प्रगल्भ विचार करून आपल्या प्रगल्भ विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे फक्त आणि फक्त तुमचं सर्कल करतं. तेव्हा मित्रांनो, तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये उत्तम पद्धतीने राहण्यासाठी जे चुकीचं सर्कल आहे, ते बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला विश्वास आहे मित्रांनो, की बऱ्याच लोकांना या संबंधानं बरेच प्रश्न असतील. तर त्या संबंधात प्रश्न असतील, तर मला संपर्क करा मित्रांनो. 776-898-1355 माझा नंबर आहे 776
8981355. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. तुम्ही लाईक करत आहात माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब केलेलं आहे काही लोकांनी, आणखीन काही करतायत. तर धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात. तुमच्या कॉमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळत आहे आणि त्या पद्धतीने नवीन नवीन विचारही तुम्ही त्या पद्धतीने मला सुचवत असता आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न, छोटासा खरुटीचा वाटा मी तुमच्या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं येऊन तुम्हाला काही व्हॅल्युएशन होऊ शकतं का, प्रयत्न करतो. कदाचित काहींच्यामध्ये होतही नसेल, कारण ते माझ्याही पेक्षा अत्यंत हुशार, ज्ञानी आणि वैभव संपन्न असतील सर्व अर्थानं. पण त्यांनाही या गोष्टीमध्ये जाता जाता असेही विचार असतात समाजामध्ये, त्यांनी ते द्यावेत लोकांना, हीच त्यांना मी विनंती करेन. चला मित्रांनो, आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्ही मला पाहता